दुर्दैवी निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झाली असताना मुख्यत्वे जर पाहिलं आपण तर ज्याप्रमाणे पाठीमागे ज्याला आपण म्हणतो की ग्रामविकास मंत्री केंद्रीयपदी असताना स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं अपघाती निधन झालं, त्यानंतर आत्ता पालकमंत्री असताना अजितदादा पवार जो कामाचा माणूस ज्याला आपण म्हणतो, कारण तो अनुभव आम्ही घेतलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये एका वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यांनी जिल्हा क्रीडा संकुल असेल, सीसीटीव्ही प्लांट असेल, त्याचबरोबर कंकालेश्वर मंदिर असेल किंवा नाट्यगृह असेल, कोट्यावधी रुपयांचा त्यांनी निधी दिला। जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ग्रामीण भागाच्या मुलांचा, मूलभूत सुविधांचा शाळेच्या, त्यासाठी आम्ही त्यांना 15 कोटीची मागणी केली होती आणि दादांनी तब्बल दुप्पट निधी दिला होता। एकंदरीत जर पाहिलं आपण या कामाच्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र मुकलेला आहे। आणि कधी नव्हे ते काल आंदोलनकर्त्यांनी की ज्या आम्ही वारंवार दादांच्या विरोधात आम्ही आंदोलन केले मागण्यासाठी आमच्या, आणि त्या मागण्या दादांनी बहुतांश मागण्या दादांनी मान्य केल्या। त्यामुळे आंदोलनकर्त्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कट्ट्यावर आंदोलनकर्त्यांनी दादांना श्रद्धांजली वाहण्याची ही पहिली वेळ होती। भविष्य काळामध्ये अजितदादा पवार यांनी जो रोड मॅप आखला होता बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, तो भविष्य काळामध्ये जे कोणी येतील ते पूर्ण करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। आणि लिंबा गणेशकरांच्या वतीनं सर्व या ठिकाणी आपण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत। त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, पवार कुटुंबीय जे आहे त्यांना सावरण्याची संधी ईश्वरानं द्यावं, भारतीय जनतेने एवढी प्रार्थना करतो। थांबतो। धन्यवाद।